निलेश घायवळचा आका कोण? पोलिसांनी घायवळला पासपोर्ट दिलाच कसा? घायवळला पासपोर्ट देणारा अधिकारी कोण? खंडणी, टोळी युद्ध, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं असे गुन्हे ज्याच्या नावावर आहेत असा हा गँगस्टर घायवळ. खुळखुळा झालेल्या खाकीला गंडवून पुण्यातला गँगस्टर निलेश घायवळ थेट स्वित्झर्लंडला पळालाय. या प्रकरणी नाचक्की झाल्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्याचं एक पथक भल्या पहाटे अहिल्यानगरच्या दिशेनं रवाना झालं. कारण होतं घायवळच्या बनावट पासपोर्ट प्रकरणाचा तपास करणं. घायवळनं पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला दिलेल्या अहिल्यानगरवरील पत्त्यावर घायवळ आढळला नसल्यानं कोतवाली पोलिसांनी त्यावेळी नॉट अवेलेबल असा शेरा दिल्याचं समोर आलंय. निलेश घायवळ यांचे प्रकरण आलेला होता व्हेरिफिकेशनसाठी आणि त्यांनी जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्या हद्दीतला होता. कोतवाली पोलीस ठाण्याने जेव्हा व्हेरीफाय केला तेव्हा त्या पत्त्यावरती ती व्यक्ती मिळून आली नाही. पासपोर्ट कार्यालयाला कळवला होता की नॉट अवेलेबल, म्हणजे हा प्रतिकूल शेरा दिलेला होता की या पत्त्यावरती ही व्यक्ती राहत नाही. अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तर तो पासपोर्ट कार्यालयाला तेव्हाच जो आहे तर कळवण्यात आलेला आहे. जर अहिल्यानगरच्या पत्त्यावर कोतवाली पोलिसांना घायवळ आढळला नाही, मग तो पत्ता तरी घायवळचा आहे का याचा तपास करून कॅरेक्टर व्हेरिफिकेशन प्रोसेस बद्दल माहिती का करून घेतली नाही असा प्रश्न निर्माण होतोय. त्यातच घायवळनं पासपोर्ट कार्यालयाला अहिल्यानगरचा खोटा पत्ता दिला आणि आधार कार्ड दिलं पुण्याच्या पत्त्याचं. त्यामुळे पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं? 2020 मध्ये जेव्हा निलेश घायवळ याच्या पासपोर्टला मंजुरी मिळाली त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यावर जबाबदारी होती. पुढे 2021 मध्ये वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. एका बलात्काराच्या गुन्ह्यात त्यांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की नेमकं वाघ यांनी घायवळ यांच्या पासपोर्टचं व्हेरिफिकेशन नेमकं कुठल्या पद्धतीने केलं? दुसरीकडे पोलिसांकडून घायवळच्या नातेवाईकांची चौकशी सुरू असून त्याचं बँक अकाउंट गोठवण्याची प्रोसेस सुरू आहे. अशातच घायवळचे कुटुंबीय देखील गायब झाल्याचं समोर आलंय. निलेश घायवळ आणि त्याचे संबंध असणारे जे बँक अकाउंट्स आहेत ते आपण बँकेनं सांगून फ्रीज केलेले आहेत. मुख्य तपासामध्ये जवळपास 38 लाखाची रक्कम जी आहे ते त्याच्या विविध बँकेच्या अकाउंटमध्ये आपण फ्रीज केलेले आहे. ते तपास कामी आपण सीज केलेले आहेत. तर बाकी सुद्धा त्याचे काही बाकीचे जे सोर्सेस किंवा बाकीच्या संदर्भात सुद्धा प्रॉपर्टी संदर्भात सुद्धा पोलीस माहिती घेत आहेत. मुळात कुठलाही पासपोर्ट मिळण्यापूर्वी पोलिसांकडून कॅरेक्टर व्हेरिफिकेशन केलं जातं. मग निलेश घायवळच्या तत्काळ पासपोर्ट प्रक्रियेमध्ये पोलिसांनी ही प्रक्रिया का राबवली नाही? सर्वसामान्यांना पासपोर्ट काढताना छोट्या छोट्या कागदपत्रांसाठी अडवणूक केली जात असताना मकोकाचा गुन्हा असणाऱ्या घायवळला इतक्या सहजासहजी पासपोर्ट कसा मिळाला? राजकीय वर्तुळातही वावर असलेल्या घायवळचा खरा आका कोण? पासपोर्ट देताना पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं? सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा कारनामा नेमकं कोण करतंय? अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.